बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यांनी ज्या नियम 123 संदर्भ दिला त्यांना नक्कीच विधानसभेचे सर्वोच्च अधिकार आहेत. परंतु जर एखादा सदस्य विधेयकावर विषय सोडून बोलत असेल तर नक्कीच ते रोखू शकतात. परंतु एखादा सदस्य जर विधेयकावर बोलण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर त्याला परवानगी देणं ही सभागृहाची परंपरा आहे आणि ती काल नाकारण्यात आली. खरं आहे, विधानसभा अध्यक्ष सगळ्या पक्षांचा असतो आणि सभागृहाचा प्रमुख असतो, त्यामुळे कदाचित कामकाज लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून काही घडलं असलं तरी ते चुकीचं आहे. ते परत होऊ नये ही माझी भूमिका मी त्यांना भेटून मांडणार. आणि काल खरं तर विधेयकावर बोलत असताना किंवा बोलण्याची परवानगी मागत असताना त्यांनी ती परवानगी नाकारली. एकंदर या विधिमंडळाच्या काही परंपरा आहे, त्या परंपरेत बसणारं ती गोष्ट होती. विधेयकावर बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यांनी ज्या नियम 123 संदर्भ दिला त्यांना नक्कीच विधानसभेचे सर्वोच्च अधिकार आहेत. परंतु जर एखादा सदस्य विधेयकावर विषय सोडून बोलत असेल तर नक्कीच ते रोखू शकतात. परंतु एखादा सदस्य जर विधेयकावर बोलण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर त्याला परवानगी देणं ही सभागृहाची परंपरा आहे आणि ती काल नाकारण्यात आली. खरं आहे, मी नाराजी व्यक्त केली. आज या संदर्भातले सगळे नियम आणि माझं पत्र त्यांना घेऊन जाऊन मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करून काल चुकीचं झालं ही माझी भूमिका मांडणार आहे आणि भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये. अनेका विधिमंडळाची जी परंपरा आहे ती खंडित होऊ नये. प्रथा परंपरा हे या विधिमंडळाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं होऊ नये असं माझं मी मत व्यक्त करणार आहे. विधानसभा अध्यक्ष सगळ्या पक्षांचा असतो आणि सभागृहाचा प्रमुख असतो, त्यामुळे कदाचित कामकाज लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून काही घडलं असलं तरी ते चुकीचं आहे. ते परत होऊ नये ही माझी भूमिका मी त्यांना भेटून मांडणार आहे. सभागृहात आपण जबाबदारीने आणि संयमानेच बोललं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळे हे सर्वोच्च सभागृह आहे. याच्यामध्ये काही घडलं असेल तर ते काही व्यक्तिगत घडलेलं नाही, सामूहिक भावना म्हणून काही गोष्टी होत असतात आणि कामकाजाच्या गडबडीमध्ये त्यांच्याकडून घडलं असलं तरी शेवटी आम्ही एकमेकावर काम करणारी मंडळी असल्यामुळे त्याच्यामध्ये हे परत होऊ नये ही मात्र नक्की माझी भूमिका आहे. अजून चर्चा केली नाही. माननीय अध्यक्षांच्या बरोबर या संदर्भात चर्चा करून मार्ग निघेल असं अपेक्षित आहे. त्यामुळे कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत हा विषय नेण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं.